थँक्यू साहिल आणि शुभम. जाऊया मॅचकडे. गावदेवी जामरुंग आणि सासगाव ही सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला आली आहे. माझगाव टीम पुढे सरकले क्वार्टर फिनालेमध्ये. इथून जो जिंकेल तो माझगाव टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. शेवटची मॅच असेल ती. बॅटिंग करण्यासाठी किरण आणि मयुरेश. समोर संदेश पाटीलचं आव्हान आहे. फुलर लेनचा बॉल आणि गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सासगाव टीम मागच्या मॅच मध्ये देखील थोडासा मार पडला होता संदेशला. या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉल वरती चौकाराचा मार पडलाय. आणखी एक चांगला बॉल, परंतु गणेश तिथे आहे मिड विकेटला. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावसंख्येने धाव फलक पुढे सरसावतोय आणि 6 धावा धाव फलकावरती येत आहेत. सरपंच चषक पहिली रात्र. ई पोल मधून नवगर संघ पुढे सरकलाय. डी पोल मधून माझगाव संघ पुढे सरकलाय. इथून जो जिंकेल तो माझगाव टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. एका बाजूला घरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला सासगाव संघ आपण बघतोय ज्याने बीड संघाला पराभूत केलं. फुलटॉस बॉल आणि तिथे सोपी झेल. अनिरुद्ध मला असं वाटतं आहे आणि अनिरुद्ध चुके करणारच नाही, कारण आजचा त्याचा दिवस आहे. पहिला फलंदाज बाद होतोय तो किरण. करण्यासाठी मागच्या मॅच मध्ये बीड संघाला बलाढ्य बीड संघाला पराभूत केलं सासगाव टीमने. काय मॅच रंगली होती. 6 बॉल 15 आणि तदनंतरच्या 3 बॉल वरती ते मॅच फिनिश केली सासगाव टीमने. तशीच काहीशी धावसंख्या या मॅच मध्ये देखील त्यांना उभारावी लागेल, कारण समोर देखील मोठं आव्हान आहे जामरुंग टीमचं. संदेश विकेट मात्र त्याला मिळते पहिली या स्पर्धेमधली. एकूण डावा खर्च केला त्याने 6. 3 चेंडूचा खेळ संपलाय. नुकताच दाखल झालाय आतिश स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आपण मयुरेशला बघतोय जो सलामीला आला. एकही चेंडू त्याने फेस केला नाही. संदेश पुनश्च सज्ज होतोय. चांगला बॉल हॅमर केलाय सनी पाटीलच्या बाजूने. गणेश तिथे आहे मिड विकेटला. 1 धाव मिळतीये ती आतिशला आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती. चार चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावरती. शांत वातावरण आहे. इथे फटका चांगला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. मयुरेश बॅट मधून आलाय षटकार. बॅट मधून उत्तुंग असा षटकार आला आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 13 धावा धाव फलकावरती. आज कदाचित संदेशचा दिवस नसावा, कारण कित्येक स्पर्धेमध्ये आपण संदेशला बघत असतो. इकॉनॉमिकल षटक, विकेट्स, पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देणं, हे सगळे काही
चित्र त्याच्या बाजूने असतं, परंतु आजची रात्र कदाचित त्याच्या बाजूने नाहीये. इथे आणखी एक मोठा तडाखाच लगावलाय. डाऊन द ग्राउंड बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार आणि धावा आल्या. ते एकूण 19 धावा. त्याची व्यवस्था इथे करण्यात आली. साहिलच्या माध्यमातून त्यांचा आम्ही मनापासून आभार इथे व्यक्त करतोय. सगळ्या समालोचकांना आणि कमिटी मेंबर्सला मोफत लेमन टीची व्यवस्था, त्यांचा मनापासून आभार. साहिल डीजे, तांडेल डेकोरेशन आणि साहिल डीजे. एकोणीस धावा. 19 हा आकडा मला असं वाटतं संदेश पाटीलचा आता पिचा सोडत नाहीये, कारण मागच्या मॅच मध्ये देखील 19 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या. या मॅच मध्ये देखील 19 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या आणि आता कमबॅक करावं लागेल मागच्या मॅच सारखं ते अनिरुद्ध खांडेकरला. मयुरेश, अतिश ही जोडी चांगली बॅटिंग करतोय. मयुरेश फुलटॉस बॉल, हलकीशी अपील, पंच सांगतायत बॅटकट आहे. एक धाव कंप्लीट होत असताना धाव फलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. कुठेतरी लेन टप्पा संदेश पाटीलचा आज खराब बघायला मिळाला. पण एक चांगला गोलंदाज संदेश, कित्येक कठीण परिस्थितीमधून त्याने जामरुंग टीमला बाहेर काढलंय. आज त्याचा दिवस नसावा कदाचित. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, सनी पाटील मिस जज करण्यात आला आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चोवीस धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आला 19, त्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल, नंतर आला चौकार. 24 धावा धाफलकावरती. लोअर फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर. गोलंदाज स्वतः येतोय बॉलिंग बॉलवरती. कोणतीही धाव इथे मिळत नाहीये. चौकारानंतर लगेचच कमबॅक मात्र अनिरुद्धने करतोय आपल्या संघासाठी. धावफलक तिथे स्थिरावेल. 24 धावा धावफलकावरती. मयुरेश इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. संदेश पाटील कॅच कंप्लीट करतोय आणि एक वेगळं सेलिब्रेशन बघायला मिळालं. फलंदाज बाद होतोय मयुरेश. संदेश पाटीलने एक कमालीचा झेल टिपला त्या दिशेने, कारण मागच्या मॅच मध्ये देखील त्याच दिशेने एक झेल आला, तिथे त्याने कॅच ड्रॉप केली. परंतु या मॅच मध्ये त्याने झेल कंप्लीट केली आहे. फलंदाज दुसरा बाद झाला मयुरेशच्या स्वरूपात. तो सासगाव टीमचा आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. तुषार, अनिरुद्धला मिळते विकेट. तुषार आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गणेश बघत राहिला आणि बॉल गेलाय. चौकार.
4 धावा, धावफलक पोहोचलाय 28 वरती. येथे आणखी एक मोठा फटका तर चांगलाच बघायला मिळालाय. गणेश तिथे होता आणि त्याच्या अबाक्याच्या बाहेर षटकार मात्र येतोय आणि धावफलक जाऊन पोहोचेल. पाणी घेऊन जा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 34 धावा धावफलकावरती. वरती आले. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तो मनीष पाटील. मागच्या मॅच मध्ये सुरेख षटक टाकलं होतं मनीषने. तशीच कामगिरी त्याला करावी लागेल कारण अनिरुद्धला देखील मार पडलाय तब्बल 15 धाव संख्येचा. पहिल्या ओव्हर मध्ये आले 19, टोटल जाऊन पोहोचले 34 वरती. विकेट्स गेले त्या 2. अजूनही बॅटिंग करतोय तो तुषार आणि आतिश. मजा येईल सामन्यामध्ये. एक हाय व्होल्टेज सामना. आता स्ट्रायकर एंडला येतोय आतिश. चांगला फलंदाज आहे आतिश. समोर मनीष देखील एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिलं. आडव्या बॅटने शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अंपूल. रोहित शर्माची आठवण करून देणारा आतिशच्या बॅटमधून षटकार. चाळीस धावा धावफलकावरती. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा. चौथा षटकार आला या इनिंग मधला. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. फटका तर आता फसलाय. मनीष स्वतः चेंडू खाली आलाय आणि मनीष चुकी करणार नाही. मोठी विकेट. आतिशला परतवतोय तो मनीष पाटील. तिसरा लागला सासगाव टीमला. परंतु सासगाव टीमच्या डगआउट मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे कारण त्यांना माहिती आहे एका चांगल्या दिशेने त्यांचा धावफलक चाललाय. जरी आतिश बाद झाला तरी तुषार सारखा एक तडाख्याबंद फलंदाज अजूनही क्रीज मध्ये आणि बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. अनिकेत मात्र दाखल झालाय मैदानावरती. सासगाव टीम 40 वरती पोहोचली आहे. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू या षटकामध्ये संपलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, नंतर आली विकेट आणि आता बॅटिंग साठी आलाय अनिकेत. फुल्लर लेनचा बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला. मल्हार तिथे आहे पॉइंटला. 1 धाव मिळते ती अनिकेतला आणि या एका धावसंख्येने धाव फलक देखील जाऊन पोहोचेल 41 धावा. किरणने चांगले बॅटिंग केले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. मयुरेशने चांगली बॅटिंग केली. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. आतिशने 1 षटकार लगावला. तुषारने 1 षटकार लगावलाय आणि अनिकेत मात्र सिंगल धाव म्हणजे 1 धावसंख्येवरती खेळतोय. आता स्ट्रायकर एंडला येतोय तुषार. 2 चेंडू त्याने फेस केले. 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. समोर मनीष. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दंडित केला. अमांतरची सिंगल ऍड होती धावफलकावरती. 1-1 धाव जांभरुंग टीम साठी महत्वाची कारण त्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. 42 धावा 42. हाफ ट्रॅकर बॉल. वॉट अ स्ट्रोक. कव्हर सीमारेषेच्या पलीकडेच मारलाय
हा उत्तुंग असा येस चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. चौकार आहे. चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. 46 धाबा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अमोल पटेलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 46 या आकड्यावरती. आज बरोबर 7:30 ला मॅचेस चालू झाल्या. 10 सामने होते. बरोबर वेळेमध्ये सामने कव्हर होत असताना एक चांगलं आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन बघायला मिळते. टॅपिंग क्रिकेट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मल्हार तिथे पोहोचतोय. 38 सर्कलमध्ये एक धाव मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 47 धावा धावफलकावरती. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक. थँक्यू. संस्कार पाटील येतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. अनिरुद्ध खांडेकर कानमंत्र देत असताना संस्कारला, कारण मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. स्लॉगर स्पेशलिस्ट हा गोलंदाज यावर्षी सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला बघतोय. फुलटॉस बॉल आणि तिथे पाठीमागच्या दिशेने थोडीशी मिसफिल्ड. नो बॉलचा पंचाने इशारा केला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि तुषारला हवे स्ट्राईक. त्याचंच कारण एका बॅट्समनला आता परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात बाद. नाही, 2 चौकार आले, एक षटकार आलाय आणि संस्कार फ्रीडचा बॉल असेल. चांगला बॉल बघायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. संस्कार पाटीलच्या माध्यमातून हेच चेंडू त्याला टाकायचे. पहिला बॉल अगदी फोर्स लावला त्यांनी आणि त्याचं कारण की काय बैमरचा नो बघायला मिळाला, परंतु फ्रीडच्या बॉलवरती चांगला कमबॅक त्याचं. आणखी एक चांगला बॉल बॅक टू द बॉलर. चांगला बॉल बघायला मिळाला. सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकत असताना यंगस्टर हा गोलंदाज प्रेशर सिच्युएशन आहे, तितकाच सेट बॅट्समन समोर आणि तरी देखील आपल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला धमाका. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. तुषारच्या बॅटमधून आणखी एक षटकार. ते 55 धावा
धाव फलकावरती येत आहेत. 55 धावा, 3 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुट ऑफ बॉल, आणखी एक चांगला बॉल बघायला मिळतोय संस्कार पाटीलच्या माध्यमातून. जे लेफ्ट हँडेड बॉलर असतात ते नेहमीच राईट हँडेडला डोकीदुखी असतात, कारण टप्पा पडून थोडंसं बाहेरच्या दिशेने अँगल बनवत असताना बॉल बघायला मिळाला. 4 चेंडू संपलेत, 55 धावा धावफलकावरती. आणखी एक शॉर्ट पिच बॉल आणि बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 59 धावा धावफलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल असेल, धावफलक जाऊन पोहोचलंय 59 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आणि इथे आणखी एक चांगला फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार मात्र ठोकतोय तुषार. काय बॅटिंग त्याची बघायला मिळाली. तब्बल 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि एकूण धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या एकूण 32 धावा तुषारच्या बॅटमधून आल्या. काय बॅटिंग त्याची बघायला मिळाली. आणि एकूण धावा 65 आणि 66चं टार्गेट सेट केलंय 24 बॉल मध्ये गावदेवी जामरुंग टीम समोर. डीजे अनिरुद्ध खांडेकर आणि त्याच्या बरोबरीने अमोल पाटील. मागच्या मॅचचा सामनावीर आहे अनिरुद्ध खांडेकर. काय बॅटिंग केली होती, दर्जेदार मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून. आणि षटकाराने अकाउंट खुलं केलं होतं मागच्या मॅचमध्ये अमोल पाटीलने. तशी काहीशी सुरुवात या मॅचमध्ये देखील अपेक्षित असेल, कारण टार्गेट आता मोठं आहे. आणि हे मोठं टार्गेट जर तुम्हाला यशस्वीरित्या त्याचा पाठलाग करायचा असेल ना, तर जे धावगती पाहिजे प्रत्येक षटकामागे तिथपर्यंत जाणं फार महत्त्वाचं असेल. सन्मान्य सतीश बडेकर साहेबांकडून सासगाव टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू या सरपंच चषकामध्ये. मोठं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी उतरली 66 धावसंख्येचा जामरुंग टीम मैदानावरती.
परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक केलं पाहिजे किरणचं, मयुरेशचं, त्याचनंतर आतिशचं, तुषारचं. कारण जी जबाबदारी प्रत्येकाने घेतली आणि त्याचंच कारण की काही इतकी मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये त्यांना उभारण्यामध्ये यश आलं. किरण आला गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन. किरणने बॅटिंग देखील चांगली केली होती. एक चौकार, एक दुहेरी धाव म्हणजे 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याचंच कारण की काय, पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. टीम मेडल मैदानावरती झाली. सासगाव टीमच्या बाजूने कशा पद्धतीने या धावा रोखता येईल, कारण इथून जो जिंकलाय तो माझगाव टीमच्या अगेन्स्ट शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. अमोल पाटील स्ट्रायकर एंडला. फुलटॉस बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय फटका. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अमोलला मिळालेल्या चेंडूवरती सिंगल, कारण फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग नव्हतं प्रॉपर आणि त्याचंच कारण की काय, एक धाव मिळते. अकाउंट खुलं केलंय. धावसंख्येचा श्री गणेश झालाय तो गावदेवी जांभरुंग टीमच्या. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचाय 24 बॉल मध्ये. अनिरुद्ध खांडेकरवरती मोठी जबाबदारी असेल या सामन्याची, कारण तो जर राहिला तर मग काहीही घडू शकतं. खोलात टाकलेला बॉल, इनसाइड एज, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला होता, परंतु थांबला क्षेत्ररक्षक, कारण एक धाव कंप्लीट झाली होती. 2 धावा मिळतील, एक धाव मिळेल आणि 2 वरती जाऊन पोहोचलाय तो जांभरुंग संघ. किरण चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचे बॉल, अगदी शॉर्ट आर्म रनअप आहे, परंतु एक टप्पा अचूक असला ना की सगळं काही अचूकच बघायला मिळतं. इथे चांगला बॉल, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित. आणि इथे आता तिसऱ्या पंचांचा कॉल मात्र देण्यात आलाय. अमोल पाटील पोहोचलाय की नाही पोहोचलाय, परंतु अमोल स्वतःहूनच बाहेर येतो. एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याची बघायला मिळाली, परंतु चेक करतोय आपण आणि आउट. फलंदाज बाद. थँक्यू. अमोल बाद झालाय. किरणचे मोठे बंधू नितीन वलकुंटे अजून 2 विकेट्स घेतल्या तर 5,000चा कॅश प्राइज किरणला देण्यात येईल. सनी पाटील गेला बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. टार्गेट मोठं समोर आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खोलात टाकलेला बॉल, बाटकटे सांगतायत पंच. सिंगल कंप्लीट होत असताना या बॉलवरती आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 3 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने कोणताही फरक पडणार नाही तो सासगाव टीमला, कारण त्यांना माहिती आहे समोर भलं मोठं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. काय गोलंदाजी करतोय किरण. P1चं षटक फक्त 2 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर. या परिस्थितीमध्ये जो टप्पा त्याला पाहिजे होता तो टप्पा पहिला बॉल पासून साध्य करतोय. फुलटॉस बॉल, सनी पाटीलची ताकद दाखवली सनी पाटीलने. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मोठे फटके प्रति षटकामागे गरजेचे आहेत. आणखी एक आला तर आणखी मजा येईल. सनी पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक पोहोचले 9 वरती. फुलटॉस बॉल आणि आणखी एक षटकार मात्र येतोय सनी पाटीलच्या बॅटमधून. सलगता दुसरा. पहिले षटक संपलंय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 15 धावा धावफलकावरती. थँक्यू. 18 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज. मॅच ऑन.
कारण जे 2 मोठे फटके पाहिजे होते ते 2 मोठे फटके सनी पाटीलच्या बॅटमधून आले. 2 खराब चेंडू, फुल टॉस बॉल आणि सनी पाटीलकडे ती ताकद आहे की या मैदानाच्या बाहेर चेंडू तो फेकून देऊ शकतो. 15 धावा धाव फलकावरती, 18 बॉल आणि आता 51 धावसंख्येची गरज. आता मोमेंटम मिळालंय गावदेवी जामरुंग टीमला. ते कॅच करणं गरजेचे ते अनिरुद्ध खांडेकर करून. आणि जर या षटकामध्ये जर 1-2 मोठे फटके आले आणि जे अस्किंग रडे त्या पार जर चेंडू त्या पार जर हा संघ गेला तर मग आणखी मजा आली या सामन्यामध्ये. मयुरेश आलाय. मयुरेशनं बॅटिंग चांगली केली. आता गोलंदाजी देखील करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली. उर्पिच बॉल, फटका तर फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली आलाय आणि सोपी झेल. अनिरुद्ध खांडेकरला परतावं लागेल या मॅच मध्ये. मोठी विकेट. स्वतःवरती नाराज आहे कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु मिस टायमिंग झाला. लिडिंग एज लागली आणि यष्टीरक्षकांनी सोपा झेल टिपला. बॅटिंग करण्यासाठी आता दाखल झालाय गणेश. गणेश आणि सनी पाटील दोघांकडे मोठमोठे फटके मारण्याची ताकद आहे. मोठमोठे षटकार खेचण्याची ताकद आहे आणि ते षटकार आता गरजेचे आहेत या मॅच मध्ये. 15 धावा. शांत क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल गणेश आणि सनीला. चांगला बॉल बघायला मिळतोय मयुरेशचा. काय गोलंदाजी देखील मयुरेशने चांगली केली आज. बॅटिंग देखील चांगली केली. तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. बॉलिंग त्याच्याकडे दिली. सुरुवात त्यांनी चांगली केली. एक मोठी विकेट त्यांनी मिळवली. 15 धावा, 2 चेंडू डॉट, त्यामध्ये विकेट. गणेश स्ट्रायकर एंडला. ओरपिच बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका बघायला मिळतोय. एकच धाव मिळते गणेशला. एक धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 16 वरती. जास्तीत जास्त स्ट्राईक आता सनी पाटीलला मिळणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये कारण 2 लगातार षटकार त्यांनी मारलेत. ऑन हॅट्रिक आहे. षटकाराचे हॅट्रिक ठोकेल का या घरच्या मैदानावरती हे पाहणं फार गरजेचं आहे. 65 धावा सासगाव टीमच्या 66चं टार्गेट. 16 वरती 2. इथे चांगला फटका लॉंग ऑफला. मोठी विकेट. सनी पाटीलला देखील परतावं लागतं या मॅच मध्ये आणि थोडीशी आता संकटामध्ये सापडले की काय गावदेवी जामरुंग. आणि जसा सनी पाटील बाद झाला त्याचे चाहते त्याचे पाठीराखे सगळे आता घराच्या दिशेने वाटचाल करतात कारण त्याच्यावरती फार आशा होत्या, आकांक्षा होत्या, परंतु त्या आता मी म्हणेन संपुष्टात आलेत कारण तो बाद झाला आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय बड्डे बॉय प्रशांत खांडेकर. मयुरेश 2 विकेट्स त्यांनी मिळवले. एकच धाव त्यांनी खर्च केले. काय गोलंदाजी राहिले आजच्या या खेळाडूची. आणखी एक चांगला बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. बॅट जोराने फिरले जाते. चेंडू हलवार पद्धतीने येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय षटक क्रमांक संपतोय. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. धावफलक पोचलंय 16 वरती. 13 चेंडू आणि 50 ची गरज आहे. 13 बॉल 50.
स्लोवर वन आणि बॅट अँड बॉलचा पुरेसा संपर्क होत नाहीये. 12 चेंडू आणि 50 ची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी जांभरुंग टीमला. थँक्यू डीजे. अतिशय वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल गणेशच्या माध्यमातून सिंगल मिळते. धावफलक पोचेल 17 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 49 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. चमत्कार करावा लागेल प्रशांत खांडेकर यांना. जो एक काळ होता त्यांचा तो दबदबा दाखवावा लागेल. फुलटॉस बॉल स्टेअर केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. मोठा फटका येत नाहीये या थंडीच्या वातावरणामध्ये. जी फलंदाजी खऱ्या सासगाव टीमने केली आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे खरं तर. या वातावरणामध्ये मोठमोठे फटके, अगदी मोठमोठे फटके. खोलात टाकलेला बॉल यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. आणखी एक चांगला बॉल. मॅचची हवा आता काढून टाकली. एकूण डावा 18. 9 चेंडूत 48 ची गरज आहे. 9 बॉल 48. आणखी एक चांगला बॉल. खोलो टप्प्याचा बॉल आणि गणेशच्या बॅटमधून आला षटकार. यावं कारण यानंतर माझगाव टीम प्रतीक्षा करते कोणता संघ येईल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. अतिश धाव घेण्याचे प्रयत्न होत नाहीयेत. 24 धावा. 6 चेंडू आणि आता 42 धावसंख्येची गरज. किरणने 2 षटकाराचा मार खायला 15 धावा खर्च केला. त्यानंतर मयुरेशने काय कमालीची गोलंदाजी केली. 1 धाव 2 विकेट्स. तिथेच मॅच मध्ये युटर्न मिळालं आणि तदनंतर अतिशने देखील चांगली कामगिरी केली. फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलाय तुषार. नो बॉलचा पंचांचा इशारा. या मिळतील 5 धावा. आणि इथे षटकार आलाय. फ्रेडचा बॉल. एका बॉल वरती आता धावा आल्या ते एकूण 11 आणि आता 5 बॉल 31 ची गरज. 5 बॉल 31. मागच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये जर धावा आल्या असते तर मजा आली असती. 5 बॉल 31.
हे समीकरण एखादा नो बॉल पुनश्च आला तर मजा येईल, त्याच्यावरती मोठे फटके आले तर आणखी मजा येईल. 5 बॉल 31. इथे आडवा बाटने शॉट ऑन पोल केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चेंडू 27 ची गरज आहे. 4 चेंडू 27. IS पिल सारखा जर कारनामा असता तर 9 देखील मारू शकला असता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, लॉंग ऑफच्या दिशेने धाव मिळत नाहीये. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. चला माझगाव संघ आपला कॅप्टन आपण पाठवा. आणि ऑलमोस्ट आता सासगाव टीम पुढे सरकली, कारण औपचारिकता बाकी आहे. 3 बॉल 27. चांगला बॉल बघायला मिळाला, वेगवान बॉल होता. थोडीशी जसप्रीत बुमराची आठवण करून देणारी ऍक्शन आहे तुषारची. आणखी एक चांगला बॉल. ऑलमोस्ट आता विजयाच्या दिशेने वाटचाल सासगाव टीमची बघायला मिळते आपल्याला. आडवा पाटने आणि इथे मॅच जिंकली आहे सासगाव टीमने. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी जांभरुंग टीम, त्यांचा देखील फार चांगला खेळ बघायला मिळाला. आणि आता नेक्स्ट मॅच मध्ये माझगाव आणि सासगाव अशा दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये क्वार्टर फिनालेची लढत खेळताना दिसतील आणि तिथून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. आणि मॅच असेल 3 षटकांची. साहिल एरुणकरचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. फार चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली.